नमस्कार, माझं नाव आहे दत्तात्रय चव्हाण। आज आपण एका गव्हाचा खूप चांगल्या लेवलला रिझल्ट आलाय, तर आपण मॅडमच्या बरोबर बोलू। मॅडम, आपलं नाव काय? माधुरी राजेंद्र कुमार शिर्के। ओके, माझं गाव नेर आहे नेर आणि नेर तालुका खटाव जिल्हा सातारा। बरं, आपण हे गव्हाचं पीक घेतलंय बरोबर? तर हे किती गुंठ्यामध्ये आहे? 12 गुंठ्यामध्ये। 12 गुंठे। बरं, तर ह्याला आपण काय काय केलं होतं? आळवणी आणि फवारणी। आळवणीला काय घेतलं? आळवणीला सॉइल केअर आणि सनगार्ड। ओके, ह्या दोन्ही गोष्टी किती दिवसानंतर वापरल्या होत्या? पेरणी झाल्या 2 दिवसाच्या आत। 2 दिवसामध्ये वापरल्या, म्हणजे कोरड्या मातीवरती? हो, कोरड्या मातीवरती। मातीतून टाकलेलं का फवारणी केलेली? फवारणी केली होती, पंपातून केली? पंपातून। बरं, ओके। आणि फवारणी किती दिवसानंतर घेतली परत? 15 दिवसांनी घेतली होती आणि त्याच्यानंतर 1.5 महिन्याने घेतली होती। एवढ्या दोनच गोष्टी हो, केल्या? दोनच। बरं, म्हणजे 1 आळवणी आणि 2 फवारणी। ह्याचा हा रिझल्ट आहे। रासायनिक काय वापरलं याला? नाही, काहीच नाही? काहीच नाही, म्हणजे 100% ऑर्गॅनिक आहे। सगळ्यांनी सांगितलं होतं आम्हाला युरिया टाका, पण आम्ही टाकलेलं काही टाकलेलं बरं, नाही। ओके। आज मला सांगा, फवारणीला काय सनबूस्ट आणि सनग्रीन का सन मॅजिक घेतलं होतं? सन मॅजिक आणि सनबूस्ट होतं। सनबूस्ट आणि सन मॅजिक ह्या दोन्हीचा गोष्टीचा रिझल्ट आहे। तुम्हाला फरक काय जाणवते? पहिल्यापेक्षा गव्हाची म्हणजे दाट जास्त आहे आणि दुसरी गोष्ट, पहिल्या गव्हाला वजन कमी होतं, आता वजन असं जास्त आहे असं म्हणतात? असं बघितलं तर वजन चांगलं वाटतंय। आणि पहिल्या ह्या काड्या ज्या होत्या गव्हाच्या, त्या काड्या एकदम नाजूक होत्या आणि आता पहिल्या गव्हापेक्षा जाड आहे गहू। म्हणजे पहिला गहू एकदम छोटा होता, आता बऱ्यापैकी जाड गहू आलाय। अरे वा, म्हणजे गव्हाची जाडी चांगली आहे? जाडी चांगली आहे। बरं, ओके। आणि त्यामुळे पीक वाढण्याची पण हमी आहे आम्हाला, म्हणजे आशा आहे त्याची। सनेज कंपनीची खतं किती दिवस झालं वापरताय? 1 वर्ष झालं सर। पहिलं ह्याच्या आधी काय वापरलं होतं? हो, सोयाबीनला वापरलं होतं। सोयाबीनला काय फरक पडला? सोयाबीनला आम्ही पहिलं वापरलेलं, सोयाबीनला आम्हाला एकच पोतं, गेल्या वर्षी एकच पोतं झालं होतं, तर यंदा आम्हाला जवळपास 6 पोती, याच रानात 6 पोती झाली होती। हा, म्हणजे ह्याच रानामध्ये आपण दुसऱ्यांदा आता दुसरं पीक घेतलंय, पहिल्यांदा पिकाला पण आम्ही तेच वापर, म्हणजे पहिला रिझल्ट मॅडमला चांगला आलेला, त्यामुळे 100% ऑर्गॅनिक वापरायचं डेअरिंग केलं। ओके, जर पहिला रिझल्ट नसता चांगला आला, तुम्ही वापरलं नसतं, तर आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगणं असेल तुमचं? आपल्याला ऑर्गॅनिक खाणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कारण आता तुम्ही सनेज कंपनीमुळे मध्ये म्हणजे बाकीचे जे शेतकरी लोक आहेत, तर त्यांना तुम्ही संदेश काय द्याल? आता सनेजच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यात छान सुवर्ण संधी मिळालेली आहे आणि कॅन्सरमुळे जे लोक पीडित होते, तर ते तर मुळातून आपण नष्ट करू नाही शकत, पण कम से कम त्याचं प्रमाण तर आपण नक्कीच कमी करू शकतो। आणि ऑर्गॅनिक खाणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे। लहान मुलांच्यात जास्त कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे, आणखीन वयस्कर लोक ही सगळ्यात जास्त कॅन्सरचं प्रमाण पेस्टिसाइड वापरल्यामुळे होत आहे। बरं, तुम्हाला खर्चामध्ये काय फरक पडला? हा, खर्चामध्ये पण फरक पडला आणि खर्चामध्ये म्हणण्यापेक्षा सर, पहिल्यापेक्षा पीक पण चांगलं आलं आणि दुसरी गोष्ट ऑर्गॅनिक खातोय ह्याचा सगळ्यात मोठा आनंद आहे। ओके, बेस्ट। तर बेस्ट ऑफ लक तुम्हाला सगळ्यांना। शेतकरी बांधवांना पण सांगणं आमचं एकच असेल की लवकरात लवकर ऑर्गॅनिककडे वळा आणि कॅन्सर मुक्त आपल्याला भारत बनवण्यासाठी एक अभियान गव्हर्नमेंटनं राबवलेलं आहे, विषमुक्त भारत। तर त्या अभियानामध्ये सामील होऊ आणि सनेज कंपनीचं का ऑर्गॅनिक प्रोडक्ट जर का तुम्ही आज वापरले, तर आम्ही तुम्हाला गॅरंटी देऊ 20-25% खर्च कमी करून 20-25% आपण उत्पन्न पण वाढवू शकतो। आणि गेले 7 वर्ष झालं मी याच्यामध्ये काम करतोय, अफलातून लेवलचे रिझल्ट आहेत आणि ज्या लोकांनी वापरले त्यातलं एकही शेतकरी आमचा शक्यतो करून तुटत नाही, तर तो रिपीट पुन्हा आपल्याच खतं वापरतोय। का तर सनेज कंपनीने एवढे चांगले प्रोडक्ट बनवले, सनेज कंपनीचे आम्ही आभारी आहोत। हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस।